ती तांबे आहे ना परी कलश स्वच्छ पितांबरीनं चमकवतेस काय हा. आणि इथं बघा सकाळ सकाळी पोरीने सई आणि परी दोघी पण ना हे असं छान डेकोरेट केले. हे काय लावले त्याच्यामध्ये लाईट लावली आहे. आणि हे जे कमळ आहे तर कलशासाठीच बनवले सईनं बनवले. ही धुवून घे स्वच्छ आपल्याला हे करायचंय ना कलश मांडायचंय. तर हे बघा कसं डेकोरेशन केलंय पोरीने. तर ही जागा निवडली होती. काल वेगळंच केलं होतं काहीतरी थीम ते मी परत तुम्हाला सांगतेस. परत ह्यांनी चेंज केलं. परी असंच खरं मस्त दिसालंय साधं सिंपल एक नंबर असं दिसतंय. अजून काय कमी दिसालंय काय हा फक्त लाइटिंग मला लावायची. लाइटिंग मला का बाबा आल्यानंतर मळ्यात असं न्यायचं तुमच्या रूममध्ये लावायचं. बर दरवाजा अलगद बंद कर असं करायचं. तर इथं छान डेकोरेशन केलेलं आहे. आणि यात्रेच्या वेळेस जतच्या जेव्हा गेलो तेव्हाच आणलं ना ग परी आपण हे जतच्या यात्रेतनं मी आणि ताईने दोघींनी सेम सेम घेतलं होतं सानू आणि मी. तर उपयोगाला आलं गणपतीसाठी. बाकीचे तोरणं लावण्यापेक्षा एवढंच बरं वाटायला लागले की नाही. आणि इकडं माझं बघा तर ब्लॉग चालू करायच्या अगोदर तर मोदकाचं सारण तयार करून घेतलं यांच्याकडून. आम्ही पहाटे म्हटलं तर 6 वाजता नारळ वगैरे सगळं फोडून घेतलं. मोदकाचं सारण तयार केले. आणि आज पनीर वरण भात करायचं आहे. पनीरच्या ग्रेव्हीसाठी हे असं तयार करून ठेवले. कोथिंबीर चिरायची आहे. पनीर बाबांनी रात्रीच आणले परीच्या बाबांनी. आणि पनीर मसाला हे सगळं आता मसाले ना चुलीवर भाजणार आहे मी सगळं. परी तू येणारच काय मदत करला मला. एका भाजीला एक मसाला जाते. होय होय चला ती चाळण घेऊन येतेस काय. आळस द्यायला बसूत त्याला निवांत बस बस. लाडी गोडी लावताय. चल परी इथनं तर डेकोरेशन. आणि हे जे तोरण आहे ते मीच विणलेले जय जय रघुवीर समर्थ. तर पोरीने हे पण लावलंय. ती पिशवी दिसत असेल खिळे मारायला आणलं होतं एका काकांचं ते देऊन यायचंय आता गावात. नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे बघा 9:15 वाजलेत. तर आभाळ पण बाहेर इतकं आलं ना असं वाटतं की कधी पाऊस पडते काय. गणपती बाप्पा येतानाच पाऊस आणतात की काही काय कळेना. पाऊस जर आणलंच तर बरंच झालं. आणि आमच्याकडे असंही ना गणपतीपासूनच पाऊस चालू होतो का माहिती दरवर्षी असंच आहे. तर आज गणेश चतुर्थी. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांच्या घरी छान छान सगळे सिलेक्ट पोरांच्या म्हणण्यानुसार आणलेले गणपती आज येणार आहेत. तर चुलीवरतीच भात वगैरे बनवून दुसऱ्या पातेल्यात ठेवलाय. आज भात थोडं भरपूर बनवलंय. चुलीवरतीच ना मुगाची डाळ पण शिजत घालायची आहे. वरण भात पनीर चपाती असं जेवण करायचं आहे. तर मोदक करायचंय. चपाती बनवली आता चुलीवरती त्याच तव्यावरती. म्हणलं जे आपलं ना मसाला भाजायचा रेडी करायचंय ते तिथंच करावं. असं डेकोरेशनचं पोरीनं सगळं केलेलं आहे. फक्त पानं बिनं कलश वगैरे ते घासायचं राहिले. आणि हरतालिकाची पूजा पण मी आणखीन काढली नाही. दही भाताचं त्याला नैवेद्य दाखवायचंय ना. तर दही भाताचं नैवेद्य दाखवूनच मग काढावं म्हटलं. आधी जे काही सगळी कामं आहेत ते सगळं कामं आवरावं. कारण की बाहेर जर पाऊस आला चुलीवरची कामं सगळे खोळतात. आज 1-2 कुठलं तरी फराळाचं बनवायचं आहे ते पण करून बघायचं. म्हणजे करायचंच आहे मला 1-2 आयटम. तर कुठलं करायचं काय विचार तर केलाय मनात. पण बघू आता. गणपती बाप्पा म्हणजे घरातली सगळी कामं आवरली. गणपतीची पण सगळी कामं आवरली. मग त्या कामाला लागायचं. धड हे पण काम होणार नाही धड ते पण काम होणार नाही असं होऊन जाईल. त्यामुळं ना थोडंसं नियोजन करूनच मी सगळी कामं करणार आहे. पोरीने सुट्ट्या आहेत त्यामुळं म्हटलं ना करंजाच करावं. थोडंफार लाटू लागतात का नाही परी. हा हा म्हणते लाटू लागतील ना पोरी. तर त्यामुळं तर चला. तर हे आलेत मळ्यातनं आंघोळीला. तर त्यांच्यासाठी ठेवायचं आहे मला चहा. आणि काम होतंय. परी म्हणते तुझं भाजूस तर तुझं काम करून देते. पाऱ्या लाटायचं. आणि पनीर आहे का असं डायरेक्टच टाकणार आहे नंतर. हा नंतर परी जेव्हा ना मध्ये मध्ये लुडबुड असते परीची. पण काही का असना लुडबुड का असना बरीच अशी मदत होते. आणि तुम्हाला येथे सही दिसत नसणार आहे. जे काय डेकोरेशनचं असते का कमी जास्त ते लावलं की हे नको हे लावलं की ते नको. तर तिचं ते आतमध्ये चाललं होतं. जर दोघींना जर एकाच ठिकाणी जर ठेवलं असतं तर परीचं सईला पटणार नाही सईचं परला पटणार नाही. त्यामुळे एकीला बाहेर एकीला आत ठेवलेलं आहे. तर दोघा विचार करूनच डेकोरेशनचं काय असेल ते करतात. पण त्यातल्या त्यात पण थोडं घोटाळ होऊन जातो. त्यामुळे परला म्हणलं तू ये मोदक लाटायला. आणि तिला असंही ना मोदक करायला इतकं आवडतं ना.
खूप लहानपणापासून ती ना मोदकाचं व्यवस्थित शेप देते. जशा पाकळ्या मला येत नाही तेवढं परीला पाकळ्या येतात, सईला पण पाकळ्या येतात. तर पाऊस सकाळ सकाळी का नव्हता त्यामुळे चुलीवरतीच ना आज मी पनीर बनवून घेतलेले आहे. आणि आईंची पण मला बरीच अशी मदत झाली. इथं माझी पनीरची भाजी ग्रेव्ही वगैरे होईपर्यंत कधी हे मोदक संपून गेले मला कळालंच नाही. पण जे काय उकडायचं वगैरे जे असतं दुसरं काम ते सगळं माझ्याकडे असतं. एकदाच मोदक वगैरे लाटून मग गेलं का तिथलं तिथं मला पटपटपट सगळं आवरता येतंय. तर हे बघा इतकी छान ही पनीरची भाजी झाली ना, अक्षरशः ना मी अगदी आवडीनं असं चुरून खाल्लेलं आहे चपाती आणि पनीर. परी आणि आईने ना मोदक करायला मदत केली. जवळजवळ सगळेच मोदक दोघींनी केले. गोडाचा पदार्थ आहे, थोडं मीठ पाहिजे, अगदी थोडं असं घातले. तर मला आज करायची आहे करंजी. तर त्यासाठी मैदा घेतलंय, 1 किलो घेतलंय आणि याच्यामध्ये ना कडक तुपाचं मोहन घालणार आहे. तर त्यामुळे ना करंजी आपली अगदी खुसखुशीत होते. तूप मात्र अंदाजे घेतलंय मी, एक अर्धी वाटी होईल इतकं शिल्लक ठेवते. जास्त पण तो लागतं काय मग खूप ते तेलकट होऊन जातं. गणपती आले सगळे, चालू केलं काय? किती वाजता मुहूर्त सांगितलं? 1 वाजता काहीतरी आवडतं. तर ही पीठ आहे ना पोळा लागले. तर सगळं तूप आहे ना ह्याला एक चांगलं 10 मिनिटाला ह्याला मी हे असंच एकसारखं ना चोळत राहणार आहे, जेणेकरून ना जे काय आपलं तुपाचं मोहन आहे सगळं ह्याला मग लागून राहतं. तर करंजीचं पण मळा मध्ये आणि शंकरपाळ्याचं पण, म्हणजे 2 झाले का थोडंसं बरं वाटतंय. गणपतीला पण नैवेद्य. परू कुठला घालती परू? घागरा. पूर्ण म्हटलं मीच नको म्हटलं साडी, दरवेळेस साडीच होते. तर जोच तर ना हातात अशी गोळी व्यवस्थित होत नाही तर आणखी होत नाही पिठाची, तोपर्यंत ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तूप आणि पीठ आणि लागेल तसं पाणी घेऊन मळून घ्यायचं. तर चला, तर एकसारखं मिक्स करून थोडंसं कलर असं बदलतं पिठाचं. आणि गरम पण इतकं व्हायलंय, बाहेर आभाळ पण भरपूर आले, वारं नाही काही नाही, दगाटा. आपल्या पिठाचा पण कलर बदलला गेला. एकसारखं ह्याला ना हे असं ना ढवळत मिक्स करत राहिले पीठ. आणि हे बघा आता व्यवस्थित पिठाची गोळी होते. सैपरी तयार व्हायला लागले. तर गणपती आणायला जायचं तर पोरी असतं हे बघा गणपतीचं साहित्य मी ठेवला इथं. तर हे पण मला घासून घ्यायचं आहे. आणि हरताळकीची पूजा पण काढली, तरी भाताचा नैवेद्य दाखवला. पुरतंय का? कुठली आत्ताची परी? आत्ताची सुतळी आणते का? सुतळीच घे. या दोरी होती परी पांढरी तुझी आत्ता का? कुठं दे बस का एवढं अजून ते 2-3 पिल्लू दे अजून. आज किती बारीक काप आले. अजून एक काप इथं का लावली होती? इथं का लावली? दे इकडे. बस झालं. आहेत की 2. पोरं चालले गणपती आणायला. नको म्हणते चप्पल. कुणाचा गणपती देणार? सोनू गच्च धरायचं गणपती काय? पुढे बसते तू मागे बस. हा धरणार कोण? बर कुठला घ्यायचा? ते नाही ही म्हणून घेऊया घे. तुला बोट बाहेर काढलं म्हणतो ते नाही तसं खपत नाही. आपला गणपती कुठला आहे? आपला गणपती कुठला ही आहे? हे नाही विरोधी आपला गणपती. आपला गणपती कुठला आहे? वाव. बबलू काका कुठला आहे?
ते माग म्हणून माग आहे बबलू काका हे गणपती बाप्पा गणपती बाप्पा ते ताडबीट काढले ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जेव्हा हे गावात गेले होते ना बाप्पा आणायला, त्यावेळेस आरतीचं ताट वगैरे सगळं तयारी करून ठेवली आणि भाकर तुकडा ओवाळा गणपती बाप्पावरून आणि परीचे पण ह्यांचे पण पाय धुवून घेतले. तर आपल्या शॉर्टला कमेंट आली होती की ताई, आपल्या नेहमीच्याच ताई आहेत त्या अनिता ताई, तर सई गेली नाही का गणपती बाप्पा आणायला? सई गेली होती, पण तिला शॉर्ट पण करायचं होता, ब्लॉग पण शूट करायचं होतं आणि तिला एकदम व्यवस्थित जमतं, तर ती कॅमेरा धरली होती ना त्यामुळं. तर गणपती बाप्पाचं छान ना ऑप्शन करून घेतलं आणि घरामध्ये त्यांना घेतलं. तर त्यांना उपरणं वगैरे ह्यांनी आणलेलं होतं. तर सईपरीची चॉईस जे आमच्या गावामध्ये बाप्पा भेटले तेच बाप्पा दोघींनी घेतलेलं आहे. आणि साईडला तुम्हाला आणखीन एक बाप्पा दिसत असेल, तुम्हाला मी उद्या जवळून दाखवते. जे परीनं परवा बनवलं होतं ना ते बाप्पा आहेत, ते पण बाप्पा साईडला ठेवलं. तर वस्त्रमाळ वगैरे ना सगळं घातलं. तर छोट्या गणपती बाप्पाला पण वस्त्रहार घालायचं मला लक्षातच राहिलं नाही, पण आता जेव्हा मी एडिटिंग करत होते ना त्यावेळेस मला लक्षात राहिलं, कारण की परीचा गणपती बाप्पा परत आम्ही आणून ठेवलो. जेव्हा हे गणपती बाप्पा विराजमान केला आणि परत रांगोळी वगैरे घालायची होती परीला, एकदम जर रांगोळी आम्ही घातलं असतो आणि बाप्पांना ठेवायचं पाठर म्हटलं असतं, रांगोळी पुसली गेली असती, तर तो बाप्पा ठेवायचा काही नाही ठेवायचा, त्यामुळं त्यांना राहिलं. पण त्यांची पूजा मात्र मी केलेली आहे. किती सुंदर दिसत आहेत, असं वाटतच नाही परीनं बाप्पा बनवलेले. तर हराळी आगाडा वगैरे परीनं आधीच आणून ठेवलं होतं. गूळ खोबरं, मोदकाचा नैवेद्य, पान, सुपारी पप्पांसाठी ठेवलं. डेकोरेशन जास्तीचं करायचं नाही असं सईपरीचा एक हट्ट होता, जास्तीचं गर्दी करायचं नाही, अगदी सुटसुटीत असा बाप्पा ठेवायचा. ती परीचा गणपती बाप्पा ठेवला असता पाठीमागे गेलाय. चला परी, आपण आता तांब्या ठेवलं उचलायचं नसते. हा छान आहे बाबा आमचा. हा घ्या आरतीच ताट. सोनो, आरतीच पुस्तक ठेवलंय बघ तिथं टीव्ही पाशी, तरी पण असावं ग. चला गणपती बाप्पा एकदाच सजले. हाय ते आई आई हाय ते विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम की सुंदर मधुशेंदुराची, कंठे जळके माळ मुक्ता फळाची, जन्मात्रे मान कामना पूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय. ते छोटंसं नाही, गणपूचच तांबे घे आणि असं असं शिंपड आणि असं असं कर. मी दाखवलंय निवेद्य सगळ्यांना द्यायचे. उगा एक थेंब असं, हा असं 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 गोल फिरव. ओके चला प्रसाद द्या बाबाला. बर बाय. नको तुला वाटणार खायचं असते. तुम्हाला पाया पडू दे. पडा आजीच्या त्या, पडा बाबांच्या. आजीच पडले. पडली. आई बाबा पडायला लागले आजीच्या. लकीला द्याव काय होतं खा, मग मला ते चालतं. मला लकीला द्याव काय विचारायची देऊ का? आपला सदस्य आहे त्या. हे विचारायची गोष्ट. दूध लागते. दूध आणि मदत द्यायचं.
पप्पांना पण आमचं जेवणाचा ताट दाखवून मग आम्ही जेवायला घेतो. हे गेले परत माझ्याकडे कपडे बदल गरम नाही व्हायला. घाला आई हेच राहू दे का? गावात जायचं असते ते. आता संध्याकाळी घाल की गरम होईल ना. मी काढणार नाही. तर असं तुम्हाला जर गरम होत नसेल तर मग राहू द्या. मी दुसरं काढू का? हो 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 हो. तर ना मग हे गेलं तर मोटर बंद करायला म्हटलं या जेवायला सगळे मिळून जेवू. सणासुदीचे दिवस आहेत तर किती प्रसन्न वाटतंय ना. बाप्पा घरात आहे तर खूप छान. तर शंकरपाळ्याचं पीठ मी मळलं नाही. शंकरपाळ्याचं जेवण करून घेते मग शंकरपाळ्याचं पीठ मळते. मग तिथून मग करा एक 10-15 मिनिटाचं रेस्ट घ्यायचं. मग तिथून मग आपलं बनवायला लागायचं. रात्रीपर्यंत आपलं होईल तेवढं होईल. कारण की बघा आईची पण तब्येत सर्दी खोकल्याने जाम झालेत. मला पण थोडीफार कणकणी आले. घरात सगळेच एकमेकांचे ना ते काय म्हणतात व्हायरल संपर्कात असल्यामुळे सगळ्यांना थोडी कणकणी सर्दी खोकला सगळ्यांनाच घरात आले. त्यामुळे दमादमानं दिवसभर काम करायचं आहे. तर पप्पा कसं वाटतंय? छान वाटतंय ना. एकदम भारी असं घरात एकदम भारी. आणि सईपरीचं ते निवडलेलं ठिकाण आहे. आता दिवाळीचे लक्ष्मीपूजन इथंच करायचं बघ. एका बाजूला होते सगळं काय नाही ओलांडायचं नाही काय शिवत होत नाही काय नाही सगळं एका बाजूला व्यवस्थित होऊन जाते. मग बरं झालं की. तर आमची टीम आहे का सगळे लागले कामाला. हे बघा शाळा सुट्टी आहे ह्या नियोजनानुसारच मी करंजी सांभाळलंय बाय सोनूबाई. हा पटपट अशा पाऱ्या करून घेतले. परी आणि मी दोघी लाटतोय आणि एकेकाला असं पटापटा पाऱ्या देतोय लागतंय त्यामुळं पटापटा होतंय. तर हे बघा अशा छान करंज्या झाल्यात. अजून तर काय सईबाईनं फोडलं नाही. चला तर पटपट करून घ्यायचे त्या करंज्या. पोरीचं मूड आहे तोवर पटापट होतंय. आमचा मूड असतोच कायम. असतंय ना. शंकरपाळ्याचं पण लाटून देणार ना. आई तळत्या शंकरपाळी तर लगेच होते लगेच. ते पाठ झालंय. हा लय लहानपणापासून दोघे मला करंजा परत शंकरपाळीचं लाटून देतात. कापण्या किती पण जास्तीचं असू दे कवर करतात आईला आजीला. मला काम पडते म्हणा आजीला करतात. आजीला काम पडते म्हणून पोरी काम करतात होय ना ग. माझंच लाटायचं राहिलंय पण पडले पेंडिंग देते तर तुला. 3 वाजले 2ला बसलो होतो तर 1 किलोच्या करंज्या संपल्या. आणि करंजीला अशा फोड्या आल्या का करंजी एक नंबर जमली असं म्हणायचं. तर 5-6 करंज्या राहिले त्या म्हटलं आता पहिल्या तळून घ्यावं. करंज्या परत खूप अडकतात. टीम चांगली वर्क झाले. आणि आता शंकरपाळ्याचं चालू दोघींना दिले शंकरपाळ्याचं. आई म्हणल्या तू तळस तर 5-6 मी लागते. तर शंकरपाळ्या पुरी शंकरपाळ्या तयारी लागले. तर 4 वाजता जायचंय. कुठं जायचं सांगा रे सई सांग. गणपती येणार आहेत बघायला जाणार आहेत पुरी. चला आम्ही घेतो तळून. काय करावं परी काय करावं बरे खेळायला लागले. पोरी होत्या म्हणून झालं पटापटा. पण काय आवडलं असतं गरमी असली 1 किलोच्या करंज्या 1 तासात काय पोरी हाताला रे हाताला. त्यांना गणपती बघायला नाही बरं का गावात जातोच आम्ही. तुम्ही काय चहा प्यायला सायकलवर नको बाई चालत जा गावात गर्दी असते. कुठनं मागवणार ते गणपती कुठून बुक करते गावात. अगं बाई ही मी घेतलंच घेतली आणि झाल्यात आहे ना इतकं छान करंज्या म्हणजे तेल पण नितळतंय आणि पटपट पण होते. विशेष म्हणजे वजन आहे ना वजन सगळं घेतं करंज्याचं त्यामुळे मला खूप सोपं चाललंय तळायला भारी पण वाटायला लागले. आईने दवाखान्याला नेताय का सांगोलला. हा संध्याकाळी काय म्हणते आजी. अगं बाई मस्त बसायचं हे बाकी छान आहे शंकरपाळी. म्हणजे मी करू का म्हणलं मस्त मस्त छान शाळा सुट्टी असल्यावरच करंज्या शंकरपाळ्याचा घाट घालायचा पाहिजे वाईट पण. हो का हो इतके सुंदर आपल्या करंजे झालेत ना. जरा कॅमेरा समोर आलो हे बघा इतकं भारी करंज्या झाल्यात ना. कलर वगैरे टम्म फुगून मस्तच आपल्या करंज्या तयार झाल्यात. शंकरपाळ्या करंज्या झाल्या. आधी म्हटलं पूर्ण गार्डन स्वच्छ करावं कारण की इतकी पालं पडली होती खूप पालं पडली होती. सकाळचं थोडं काम सोपं होऊन जातंय. आणि तर सई आणि परीचं चालू आहे थापी खाली वाढायचं आणि जायला खाऊ घालायचं कारण की जाई छोटी आहे ना. शल्क खायला लागतंय. सईनं कुठलं खाऊ घातलं का. हा हे खाऊ घातलं सईनं. हो हाय ना खाऊ दे. हा सईच्या पोटावर पाय देऊन आणि हे सोपं झालं ही वडल्यामुळं. जाऊ दे म्हटलं काय खाईल ते खाईल म्हटलं आपलं.
क्लीन केल्यामुळे गार्डन स्वच्छ पण दिसाले आणि बारीक बारीक पावसामुळे हे परत असं गवत येऊ लागले. काय पिल्लू बाहेर आलंय. येता जाता काढायचं आपलं. त्याच्या वरडा लागले. जा दीदी विंचरून ते घेतला, तू पण घे. जायचं ना गावात. चला मी पण फ्रेश होते. बरी तुटेल सोड. असू दे, तिथे खाली पडलेलं पानं खाता येतं ते. हो तिथं जा. हो तिथं बघ. ए तिथं जा. आता बघा पाय कशी करते. आई तर कुणाची पोटरा पाय देते का माहिती. नाव माहीत झालं त्याला. काय आयटी काय मच्छर चावलेत ना. चला आतमध्ये. एवढे स्वच्छता राखून सुद्धा मच्छर झालेत. नको आता जाऊ ती आईपाशी. नाव कसं कळते बघ त्याला. पण करते की पाय देते की. जाऊ दे तिच्या पोटराच्या पोटरा म्हणून काय तर लादबीत घालेल काय तर. बघा फ्रेश झाले छान. गार्डन मधलं सगळं स्वच्छता वगैरे केली. एक चुला सासूबाई आल्या त्या, त्यांचं थोडं चकलीचं लाडूचं या त्या तर त्यांचं दळून द्यायचं आहे. म्हटलं थोडंसं रिलॅक्स करावं तर आत्या आले. ठीक आहे काही हरकत नाही. आणि शंकरपाळी तर शंकरपाळी झाले. तुम्हाला मी दाखवतेच. पोरींची मला खूप मदत झाली. होय आत्ताच हात आले आत्या. तर तुम्हाला शंकरपाळ्या पण दाखवते. काय आणलंय दळायला. चालू केलं की नाही महालक्ष्मीचं अजून. आज करते केली त्या काकी म्हणजे दिवस मळून आला या लहान आलं बायला. बर तर इतके छान लेयर्स आलेत ना आपल्या शंकरपाळीला. खूप छान असं लेयर्स आलेत आणि इतकं मस्त झालेत ना. अगदी खुसखुशीत. हे बघा अशा पद्धतीत जसं बिस्किटला असतात ना सेम त्याच पद्धतीने. आत्याबाई बसल्यात. गिरणी बरं इथंच आहे ना, तर गिरणीच्या जागेत गणपती आहे म्हणून गिरणी आता गणपती जास्त इथंच आहे. सोपं झालं. तर चला आत्याचं पण कशा दळाचं आणले तर त्यांचं पण थोडं दळून देते. इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.